नमो बुद्धाय मित्रांनो, आपणा सर्वांना 2025 या नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नववर्षामध्ये प्रत्येक जण काही ना काही संकल्प करत असतो, काही ना काही ध्येय निश्चित करत असतो. त्याचप्रमाणे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांनी देखील संकल्प करण्याचे महत्त्व आणि फायदे सांगितले आहेत. भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये भिक्षूंना उपदेश करताना कोणते संकल्प करावेत याचे मार्गदर्शन करीत होते. चला तर मग आपण बघूयात भगवान बुद्धांनी कोणते संकल्प करण्यास सांगितले आहे. त्यात पहिला संकल्प म्हणजे आयुष्यभर मी माझ्या पित्याचे परिपालन करीन. दुसरा संकल्प असा की मी कोणाबद्दलही वाईट बोलणार नाही, कोणाचेही वाईट चिंतणार नाही व माझी वाणी नेहमी मृदू ठेवी. तिसरा संकल्प बुद्ध सांगतात की मी माझे अंतःकरण शुद्ध ठेवेन, तसेच सढळ हाताने गरजूंना मदत करेन. मला जे धन प्राप्त होईल त्याचा थोडा का होईना भाग इतरांना दान करण्यात धन्यता मानेन. शेवटचा संकल्प बुद्ध असे सांगतात, मी क्रोधावर नियंत्रण ठेवीन, शीघ्र क्रोधामुळे होणाऱ्या नुकसानाला टाळायचा प्रयत्न करेन. भगवान बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे आपण संकल्प केले पूर्णत्वास नेले तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.